नाशिकमध्ये 3 दिवसांपूर्वी सासरच्या जाचाला कंटाळून नेहा पवार या नवविवाहितेनं आत्महत्या केली होती। आपण सहन केलेला त्रास तिने 7 पानी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवला। ते फोटो भावाला व्हॉट्सअप केले होते। दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे खळबळ माजलेली असतानाच पोलीस तपासामध्ये आणखीन काही धक्कादायक पुरावे समोर आलेत। या प्रकरणाला आता जादू टोण्याचाही अँगल आहे। काय ते पुरावे आहेत पाहूया। नेहा संतोष पवार 6 महिन्यांपूर्वी संतोष पवार यांच्यासोबत सुखी संसाराची तिनं स्वप्न पाहिली। पण यात संतोष पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी नेहावर आत्महत्या करण्याची वेळ आणली। नेहा पवारवर झालेल्या अत्याचाराची कहाणी इथंच थांबत नाही, तर या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे। नेहाच्या सासरच्यांनी फक्त चारित्र्यावर संशय घेतला नाही, तर तिची कौमार्य चाचणीही करण्यात आली। त्यातूनही सासरच्यांचं समाधान झालं नाही, म्हणून तिला जादू टोण्याची भीतीही दाखवली जात होती। याबाबतचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत। नेहाच्या सासरी पोलिसांनी झडती घेतली। यावेळी पोलिसांना एका भिंतीवर बिब्बा आणि त्याला नागाच्या आकाराचा खिळा ठोकलेला आढळून आला। पोलिसांना मृत नेहाच्या पायात काळ्या रंगाचे लोखंडी जोडवे दिसले होते। पोलिसांनी या वस्तूची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जादू टोण्याचा प्रकार असल्याचं निदर्शनास आलं। यावरून नेहाचा जादू टोण्याच्या माध्यमातून छळ केला जात असल्याचं पोलिसांना कळालं। पंचवटी येथे आत्महत्या केलेल्या महिलेवर जादूटोणा केला गेला होता, असे संबंधित कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आलेले होते। त्यानुसार आम्ही नीलमताई गोरे यांना सांगून पोलिसांना आदेश देण्यात आले आणि त्यानुसार घराची झडती घेण्यात आली। त्यामध्ये नागाचा आकार असलेला खिळा व त्याला बिबा लावलेला आढळला। खरं तर ही जादू टोण्यासाठी वापरला जाणारं साहित्य आहे। बिबा हा काळा असतो, काळा अशुभ असतो। अमावस्येच्या दिवशी केलेला हा प्रकार आहे किंवा असा आमचा अंदाज आहे। आणि त्या ठिकाणी त्याला तो बिबा लावलेला असलेला तो खिळा तो महिलेच्या संपर्कात शेजारी ठेवण्यात आला होता। त्याचबरोबर एक लोखंडाचं जोडवं तिच्या पायामध्ये त्या भोंदूबाबाने मंथरून दिलं होतं। 4 जून 2025 रोजी संतोष पवार याच्यासोबत नेहाचं लग्न झालं। लग्नानंतर पतीसह सासू आणि 3 नणंदांकडून नेहाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला। इतकंच नाही तर तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला गेला आणि याच तणावातून नेहानं 7 पानांची सुसाईड नोट लिहित आपलं आयुष्य संपवलंय। माझं नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार। माझं लग्न 4 जून 2025 रोजी रेशीमबंद बँक्वेट हॉलमध्ये झालं। माझ्या भावांनी 15 लाख रुपये देऊन माझं लग्न लावून दिलं। लग्नानंतर सासरचे भांडण करत नाहीत, पण मानसिक त्रास देतात। लग्न आधीपासूनच नवऱ्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते। नवऱ्याने त्या मुलीसोबतचे अश्लील फोटो दाखवले होते। लग्नानंतर सासरचे लोक पैशांची मागणी करू लागल्यानं माहेरून 20,000 रुपये आणून दिले। पैसे दिले नसते तर त्रास देतील अशी भीती होती। एक नणंद माहेरी येऊन बसली आहे, तिच्यासह तिच्या मुलांचंही करावं लागतं। नंदा नवरा सासूचे कान भरतात, त्यावरून घरात मानसिक छळ केला जातो। माझ्या घरच्यांनाही माझ्या विरोधात भडकवण्यात आलं। नांदायला आल्यापासून नवऱ्यानं 2 वेळा मारलं। आईवरून शिवीगाळ करतो। इतकंच नाही तर माहेरी तुझा कोणी यार ठेवला असेल असं सतत बोलून चारित्र्यावर संशय घेत होते। नियमित मासिक पाळी येत नसल्यानं सासरच्या लोकांनी त्रास दिला। मासिक पाळी खरंच आली की नाही हे सुद्धा सॅनिटरी पॅड लावून नंदेनं तपासलं। भाऊ सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर ते गायब करतील म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून सगळ्यांना पाठवते आहे। माझं नशीब खराब आहे। मला सासर चांगलं मिळालं नाही म्हणून मी आत्महत्या करते आहे। जन्मठेप दिली पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे। आणि त्या लोकांनी खूप माझ्या बहिणीचा छळ केला, खूप त्रास दिला। खूप त्रास दिल्याच्या नंतर तिने मला फोनवर सांगितलं का असं असं झालेलं आहे। मी त्या विषयावरून मी एक फिर्याद दिलेली पंचवटी पोलीस स्टेशनला। नेहाच्या आत्महत्येनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पती, सासू आणि 3ही नणंदांना अटक करण्यात आली आहे। मात्र या आत्महत्या प्रकरणात जादू टोण्याचा अँगलही होता, जो पोलीस तपासात उघड झाला। यानंतर पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद घेतली आहे। विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घातलं होतं। तिचं आपण PM वगैरे रिपोर्ट आल्यानंतर आज रोजी तिच्या भावाच्या तक्रारीवरून आपण सदर आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आपण
सदर मयत महिलेने ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे तसेच आपण प्राथमिक चौकशी केली तर त्यानुसार यामध्ये आपण 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. पती संतोष पवार, सासू जिजाबाई पंडित पवार आणि 3 नंदा शीतल अशोक अहिरे, सौ मीनाक्षी शीतल अहिरे, भारती दत्ताराम पवार. तर अशा प्रकारे आपण ह्या महिलेच्या अपमृत्यूनंतर तत्काळ तपास करून तिच्या भावाच्या फिर्यादीवरनं तत्काळ गुन्हा दाखल केला आहे आणि यातील आरोपींना आपण अटक केली आहे. सामाजिक क्षेत्रातली कार्यकर्ती या नात्याने मी या संदर्भामध्ये जो पाठपुरावा केला त्याची दखल पोलिसांनी घेतलेली दिसते आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून याच्या पुढे ज्या ठिकाणी अंधश्रद्धेमुळे किंवा जादूटोण्यामुळे मुलींचा बळी जात असेल तर ते कायदेसुद्धा अजून कठोरपणे अंमलात आले पाहिजेत. नेहा पवार हिनं आपली व्यथा भावापर्यंत पोहोचवली म्हणून तिच्या सासरच्यांचा काळा चेहरा जगासमोर आला. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे नाशिकसारख्या देवभूमीत असे सैतानी प्रकार घडत असतील तर समाज नक्की कोणत्या दिशेनं चाललाय असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.